नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वेदांत फाउंडेशन जे आज आपण ग्रँड सेरेमनी ज्याचं केलेलं आहे, तर माझे जे सहकारी आहे माझ्या टीममध्ये माझ्यासोबत काम करणारे त्यांचा परिचय करून देणारा हा शॉर्ट व्हिडिओ आहे मित्रांनो. म्हणजे जेणेकरून नवीन माझ्या प्लॅटफॉर्मवर येणारे जे काही विद्यार्थी आहे, जुने तर आहेच आहे, तर ॲक्च्युअल माझं टार्गेट आहे ज्युनियर फाउंडेशन IAS, त्याचबरोबर मराठी माध्यम यामधून UPSC देणारे विद्यार्थी, त्याचप्रमाणे राज्यसेवा 2025 जे आगामी UPSCच्या धर्तीवर, UPSC नाही परंतु UPSCच्या धर्तीवर होणारी परीक्षा आहे. तर या दृष्टिकोनातून आत्तापासून मी आणि माझे सहकारी त्या कामाला लागलेले आहे. तर मित्रांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची उणीव, त्याचबरोबर रिनाऊंड फॅकल्टी आहे आणि एस्पेशली UPSCच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मागच्या 15-20 वर्षामध्ये कामं केलेली आहे ते माझे बॅचमेट पण आहे. यातले तन्वीर कौसर सर आहे, डॉक्टर तन्वीर कौसर, डायरेक्टर ऑफ प्रयोजन IAS दिल्ली. त्यानंतर 2 टाइम्स UPSC इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर जनरल कॅटेगरीमध्ये ते येत होते. 4 IAS इंटरव्ह्यूजमध्ये एक्झाम्समध्ये त्यांनी 2 IAS इंटरव्ह्यूज दिले. त्यानंतर LLM आहे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधनं. सोशिओलॉजी ऑप्शनल आहे, त्यांचा सोशिओलॉजी आणि जॉग्राफी होता. माझा जॉग्राफी प्लस मराठी लिटरेचर असे 2 सब्जेक्ट होते. त्याचबरोबर GS सेकंड आणि GS थर्ड, GS दुसरा पेपर, त्याचबरोबर GS तिसरा पेपर याचे एक्सपर्टीज आहे. तर ॲक्च्युअली वेदांत IASच्या प्लॅटफॉर्मवर यांच्या माध्यमातून काही पार्ट जॉग्राफीचा ते घेतील आणि अधिकांश पार्ट मी घेणार. आणि सोशिओलॉजी सेपरेट आपण एक सब्जेक्ट त्यांना दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे तर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये शिकवतील, तर या संदर्भामध्ये तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल. आणि मराठी माध्यमातल्या लोकांसाठी मी आणखी एक टीम अरेंज या ठिकाणी करतो आहे. तर हे बेसिकली UPSCची टीम आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मी आहे, डॉक्टर तन्वीर कौसर आहे आणि इकडे माझे रूममेट पुन्हा आहे अमरीश कुमार सिंग, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ आर्या IAS अकॅडमी. जमशेदपूरला यांचं खूप मोठं तुम्हाला जे आहे अकॅडमी आहे. इलाहाबाद 2 ब्रांचेस आहे. त्याचबरोबर IAS इंटरव्ह्यू 3 टाइम्स यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि 2009 पासून ते या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांनी आणि मी ॲट द सेम टाईम या ठिकाणी आपण कोचिंग क्लासेसच्या या क्षेत्रामध्ये येऊन विद्यार्थ्यांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर 2012ला डॉक्टर तन्वीर कौसर यांनी प्रयोजन IAS दिल्लीला एस्टॅब्लिश केलेला आहे. त्याचबरोबर हे फार मोठे लेखक पण आहे. तर मुस्लिम सोसायटी, त्याचबरोबर मुस्लिम लॉज यांच्यावरती आणि ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाचे वकील पण असल्यामुळे लीगल जे काही तुम्हाला पॉसिबिलिटीज आहे त्यामध्ये या माणसाला बिलकुल संपूर्ण आणि गेल्या 15 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. आणि म्हणूनच GS 2 पेपर या ठिकाणी आपण त्यांना दिलेला आहे, जो पॉलिटिकल सायन्स, त्याचबरोबर इंटरनॅशनल लॉ आणि इंटरनॅशनल तुम्हाला रिलेशन्स. त्याचबरोबर पेपर थर्डमध्ये जो इकॉनॉमीचा पार्ट आहे त्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड आहे, WTO सारखे मोठमोठे ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर ट्रेड पार्टनरशिपमध्ये तुम्हाला ट्रेड ग्रुप्स आहे. तर यामध्ये सुद्धा जे अंडर डेव्हलप नेशन्समध्ये ज्या पद्धतीचा लॉ तुम्हाला जो येतो, तर इथे ट्रेड लॉच्या संदर्भातलं फार उत्तम ज्ञान सरांना आहे. म्हणून त्यांना दुसरा आणि तिसरा पेपर आपण या ठिकाणी दिलेला आहे. GS 1 जो जॉग्राफी आणि हिस्ट्रीचं तुम्हाला जे आहे मिक्सिंग आहे, तो पेपर मी स्वतः घेणार आहे. त्याचबरोबर सर्वात माझा आवडता विषय GS 4 एथिक्स. अजूनही माझा जो कोर्स आहे मित्रांनो, माझ्याकडे रेकॉर्ड केलेला 92 लेक्चर आहे सध्या त्याच्यामध्ये विदाऊट केस स्टडीज. तर संपूर्ण कोर्स तुम्हाला माझ्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे आणि जवळपास हे 300 लेक्चरची क्लास मी घेईल पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. माझ्या फार आवडीचा विषय आहे. 1800 पानाचं मटेरियल त्याच्यावरती मी तयार करून ठेवलेलं आहे. त्यामुळे GS 1 आणि GS 4 आणि या पेपरमध्ये मॅक्झिमम नंबर कशा आणायचे आणि केस स्टडी ज्यामध्ये लाईव्ह होतील तुमच्या 7 टॉपिक दिलेला आहे, त्याचे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्ड्स मिळतील.
त्याचबरोबर केस स्टडीचे जे सब्जेक्ट्स आहे ते तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आणि त्याचबरोबर लाईव्ह प्रॅक्टिकॅलिटीमध्ये, कारण त्याच्यामध्ये करंटचे सुद्धा टॉपिक आपण घेतो आहे. तर एका टॉपिकवरती कमीत कमी 10 केस स्टडीज मी या पद्धतीनं घेणार. 70 केस स्टडीज 60 टॉपिक्सवरती तुमच्या होतात. यामध्ये जो इमोशनल इंटेलिजन्सचा टॉपिक आहे, त्याचबरोबर बिझनेस एथिक्स आहे, इकॉनॉमिक एथिक्स आहे, त्यानंतर ऑक्युपेशनल एथिक्स आहे, याच्यावरती प्रॅक्टिकल जे केस स्टडीज आहे ते आपण सेपरेट या ठिकाणी घेणार. ते तत्कालीन कालावधीमध्ये घडत असलेल्या राष्ट्रीय प्लस आंतरराष्ट्रीय घटनाक्रमावरती आधारित असतील. त्याच्यामुळे पेपर व्हास्ट आहे, परंतु मी तुम्हाला 600 क्वेश्चन यामध्ये रटून देईल. त्याचमधनं क्वेश्चन येतील इतकी मात्र गॅरंटी तुम्हाला मी या ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर जॉग्राफी आणि मराठी लिटरेचर हे दोन्ही सब्जेक्ट माझे झालेले आहे. त्याचबरोबर हे माझे स्वतः UPSCमध्ये जे आहे अभ्यासासाठी होते. त्याच्यामुळे याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अशा प्रकारे वेदांता IAS ज्युनियर फाउंडेशन या शीर्षकाखाली जॉग्राफी, मराठी लिटरेचर, सोशॉलॉजी आणि त्याचबरोबर अमरेश कुमार सिंग या सरांचा हिस्ट्री ऑप्शनल आहे. YD मिश्राचे फार उत्तम आणि कौतुकास्पद स्टुडंट राहिलेले आहे आणि YD मिश्रा तुम्हाला माहिती आहे किती नाव मोठं आहे. आणि या माध्यमातनं अशा उच्च कोटीच्या फॅकल्टीजसोबत तुमचं कन्व्हर्सेशन व्हावं अशी माझी हार्दिक इच्छा होती. त्याच्यामुळे या 2 लोकांना मी माझ्यासोबत घेतलेला आहे. माझे सहकारी मित्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठे जाऊन यांचं प्रोफाईल शोधू शकता. ॲक्च्युअल येतं लक्षात. तर जर इथून दिल्लीला जातो आहे, आपण कशासाठी जातो आहे, अशा फॅकल्टीजनी तुम्हाला शिकवाव्यासाठी, तर त्या फॅकल्टी आज वेदांता ज्युनियर IAS फाउंडेशन हे अमरावतीमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याच्यामुळे बिलकुल आता कुठे जायची गरज नाही, पुण्याला जायची गरज नाही, मुंबईला जायची गरज नाही, दिल्लीत जायची गरज नाही तुम्हाला. आत्ता जे घटना घडली त्यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता मित्रांनो. यातनं आपल्याला तेवढं शिकण्यासारखं आहे. ज्या घटना त्या ठिकाणी घडतात. ॲक्च्युअल 9 वर्ष मी सुद्धा दिल्लीला राहिलो. आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिवस काढले हे यांनासुद्धा तुम्हाला माहिती असेल. आम्ही नेहरू विहारला राहायचो, यानंतर प्रीत विहारला आम्ही शिफ्ट केलं, यानंतर जे आहे आम्ही हे सर यमुना विहारला चालले गेले. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये लागल्यामुळे आता हे सगळे स्टेबल आहो आणि म्हणून हे लोक आज आपल्याशी जुळताना या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात मित्रांनो. तर येणाऱ्या काळामध्ये वेदांता फाउंडेशनसोबत अभ्यास करताना तुम्हाला अगदी मजा येईल. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मी इतकी मोठी आणखी घोषणा करणार आहे मित्रांनो की जे आज UPSC आणि MPSC राज्यसेवेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला मिळू शकते. येत्या लक्षात. तर त्याच्यामुळे अगदी वेगळ्या पद्धतीनं अभ्यासाची दिशा आणि दशा आपल्याला न्यायची आहे. आणि माझ्या प्लॅटफॉर्मवरती सगळे प्रोग्राम तुम्हाला त्यामध्ये एक भयंकर मोठी युनिकनेस दिसणार आहे. आणि म्हणून अभ्यास करताना तुम्हाला मजा येणार, कारण की अभ्यास करताना आजपर्यंत मजा कोणालाच येत नाही. जगातलं सगळ्यात बोरिंग काम वाटतं ते आपल्याला, परंतु मेंटॉर्स त्या पद्धतीचे असतील तर तुम्ही 24 तास अभ्यास करू शकता. हे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला सिद्ध करून दाखवायचं आहे. दुसरं, पुस्तक घेऊन बसणे म्हणजे अभ्यास नसतो. तर UPSCचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी या गोष्टीकडे जरूर फोकस करायला पाहिजे. 4-4, 5, 6 तास, 10 तास, 12 तास लायब्ररीत तोडणे म्हणजे UPSCचा अभ्यास नसतो. तर त्यासाठी एक थॉट प्रोसेस लागते. 3 चरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. एक नॉलेज, त्यानंतर ॲनालिटिकल अप्रोचचं डेव्हलपमेंट, आणि ते होतं थॉट प्रोसेसनी, क्रिटिकल थॉट प्रोसेसनी, आणि फायनल आहे की ज्या या 2 गोष्टी झालेल्या आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन रिप्रेझेंटेशनच्या स्वरूपामध्ये तुम्ही रायटिंग स्किल डेव्हलपच्या माध्यमातून कसं करू शकता. बस 4 ते 5 तासाचा अभ्यास आणि 24 अवर्सचं थिंकिंग. म्हणून म्हटलं की हे एकदा इम्प्लांट झालं मुलांमध्ये की ऑटोमॅटिकली ती सवय तुम्हाला होऊन जाईल. आणि हेच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. तर येणाऱ्या भविष्यात जेवढ्या काही एक्झाम्स येतील तर मित्रांनो अभ्यासाला लागा खूप छान. जेही कुठे प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर प्रत्येक पातळीवरती तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मग ते तुम्हाला जे आहे मटेरियल असो, टेक्स्टबुक असतील, डाऊट क्लिअरिंग असतील, प्रेझेंटेशन असेल, रायटिंग स्किल डेव्हलप करायचं असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मेंटॉरशिपचे प्रोग्राम्स असतील, या सगळ्या घोषणा येणाऱ्या काळामध्ये या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर
कमीत कमी 45 दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण घटनांच्या सिरीज या प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः घेणार आहे. त्यामुळे आवर्जून वेदांता ज्युनियर IAS फाउंडेशन खास करून मी आवर्जून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं टार्गेट आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 7 ते 12 या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा, जेणेकरून 12वीपर्यंत येता येता तुमची फुल प्रिपरेशन या 5 वर्षामध्ये होऊन जाईल आणि तुम्हाला भविष्यात निश्चितही त्रास होणार नाही. आणि म्हणून वेदांता IAS@21 ही घोषणा आपण त्या ठिकाणी केलेली होती आणि ती अजूनही उद्घोषित केलेली आहे मी. त्यामुळे त्या प्रोग्राममध्ये जर काही तुम्हाला ॲडमिशन करायचं असतील तर त्याच्याबद्दलची एक वेगळी घोषणा मी उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुमच्यासोबत करेल. तर तोपर्यंत आणि या सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनवरती बटन दाबण्याचा आणि तुम्ही जे आहे प्रयत्न करू शकता. त्यानंतर हे काही कोर्सेस याच्यामध्ये जे आहे फ्री ऑफ कॉस्टसुद्धा तुम्हाला काही दिवसाच्या ऑफर्समध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल. तर निश्चितपणे पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती येण्याचं सगळ्यांना आवाहन करतो. मित्रांनो, थँक्यू. जय हिंद.